हाय फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, मी 2-3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मला तुम्ही सगळ्यांनी सांगा की तुमचं वय किती आहे, तुम्हाला किती किलो वजन कमी करायचंय, काय त्रास आहे. तर खूप जणांच्या ना कमेंट्स आलेल्या आहेत आणि त्या सगळ्यामध्ये ना सगळ्यांना, काही लोकांना 20 किलो कमी करायचंय, 10 किलो किंवा 30 किलो आणि वय तर तुमचं 50च्या, सगळ्यांचं जेवढ्या लोकांच्या कमेंट्स आल्या आहेत ना तेवढ्यामध्ये सगळ्यांचं 50 पेक्षा जास्त वय आहे. त्यासाठीच ना आज आपण इथे एकदम साधे आणि सोपे एक्सरसाइज पाहणार आहोत. ज्या लोकांना कंबरदुखी, पाठदुखी असेल किंवा गुडघेदुखी असेल आणि जर तुम्ही हा एक्सरसाइज करू शकता, आरामशीर करणार आहात. फक्त मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, सुरुवातीला हळूहळू करा, घाई करायला जाऊ नका. इथे मी तुम्हाला जर 20चं काउंटिंग दाखवते, 30चं दाखवते, तर तुम्हाला तुमच्या शरीरानुसारच एक्सरसाइज करायची आहे. सुरुवातीला अगदीच 10 जरी काउंट केलात ना तरीही चालेल, फक्त रेग्युलर करा. तर आज इथे आपण ना, मी तुम्हाला इथे प्रत्येक एक्सरसाइजचे 20-20 वेळा काउंट करून दाखवणार आहे. आता मी एक पोस्ट केलेली की तुम्हाला 50 काउंटचा व्हिडिओ पाहिजे आहे. ती काउंट करून 3 सेट आपण करणार आहोत. म्हणजे एका एक्सरसाइजचे आपल्याला 20 काउंट करायचे आणि त्याच एक्सरसाइजचे 3 सेट मारायचे. असे प्रत्येक एक्सरसाइजचा आपण असा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे आहे का, किंवा फक्त 20 काउंट असा व्हिडिओ हवा आहे, असं मी तुम्हाला पोस्ट केलेली. तर खूप जणांनी त्यासाठी पण चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे. तर मला तुम्ही आता कमेंट्स मध्ये हेही सांगा की तुम्हाला 15 काउंटचा व्हिडिओ करायचा आहे की तुम्हाला 20 काउंट करून आपण 3 सेट मारायचे, जेणेकरून तुम्ही माझ्यासोबतच कंटिन्यू एक्सरसाइज कराल. तर असं असेल तर मला कमेंट्स मध्ये सांगा की आपण 50 काउंट करूया की आपण 20 काउंट करून 3 सेट मारूया प्रत्येक एक्सरसाइजचे. तर कमेंट्स करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. आणि तुम्ही जर अजून ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना फ्रेंड्स, तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर आपण चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत. इथे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा वॉर्मअप करून घ्यायचा आहे. आता मी ते तुम्हाला वॉर्मअप दाखवत नाही, कारण मी अगोदर सुद्धा माझ्या चॅनलवरती खूप सारे वॉर्मअपचे व्हिडिओ टाकले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. तर आता इथे आपण एक्सरसाइज करायला सुरुवात करणार आहोत. तर आता आपण सुरुवातीला काय करणार आहोत, आपल्या हातापासून, हात, आपली चेस्ट, कंबर, पोट आणि त्यानंतर आपले हिप्स, मांड्या, म्हणजे पूर्ण शरीरासाठी ना आज आपण इथे 5 एक्सरसाइज पाहणार आहोत. या एक्सरसाइज मध्ये ना तुम्हाला काय करायचंय, 20-20 वेळा काउंट करून 3 सेट मारायचे. हे तुम्ही फक्त ना 2 किंवा 3 दिवस करून बघा. तुमची जी काही बॉडी आहे ना ती स्ट्रेच झाल्यामुळे ना चरबी खेचली जाते, ताणते आणि त्याच्यामुळे हळूहळू ना स्ट्रेचिंग येऊन त्यावरची चरबी, फॅट कमी व्हायला मदत होतो. त्यामुळे 3-4 दिवस ही एक्सरसाइज रेग्युलर करून बघा. 3-3 सेट मारा आणि मला कमेंट सुद्धा करायला विसरू नका. तर आता इथे आपण एक्सरसाइज स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या हातापासून सुरुवात करणार आहोत. आपल्या हातावरचा फॅट कमी करायला, आपल्या चेस्टवरचा, इथे खाली अंडरआर्म्सच्या इथे सुद्धा आपल्याला फॅट असतो, इथे खूप लटकत असतो, असे गोळे झालेले असतात. हातावरची चरबी खाली लटकत असते किंवा पाठीमागे बॅक साईडला सुद्धा इथे फॅट असतो. टी शर्ट वगैरे घातल्यावरती, ब्लाऊज घातल्यावरती इथे असं थोडंसं गाठ आल्यासारखी दिसते. तर त्याच्यासाठी आपण इथे सगळ्यात पहिली एक्सरसाइज पाहणार आहोत. तर काय करायचंय, दोन्ही हात इथे ना आपल्या एल्बोला आपल्याला पकडायचं आहे. आता इथेपर्यंत हात जात नाहीये तर काय करा, इथे पकडलं ना तरीही चालेल, की जेणेकरून व्यवस्थित हात तुमच्या वरती स्ट्रेच होतील. तर आता तुम्हाला दोन्ही पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवायचंय. पूर्ण हा पोटाचा भाग, कमरेचा भाग, एकदम तुमचे कोर आहेत ना ते एकदम स्ट्रेच ठेवायचे. असं पूर्ण बॉडी अशी करून ठेवू नका, स्ट्रेच ठेवा, जेणेकरून पूर्ण बॉडी स्ट्रेच होईल. आता तुम्हाला इथे स्टार्ट करायचंय. श्वास, दोन्ही हात समोर ठेवायचे चेस्टच्या. श्वास घ्यायचा, असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय. 3, 4, 5, 6, 7, 8. श्वासावरती लक्ष ठेवा. श्वास घ्या, वरती जाताना श्वास खाली यायला सोडून द्यायचंय. 9, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 अँड रिलॅक्स. असे तुम्हाला ह्याचे 3 सेट मारायचे आहेत. 20-20 वेळा काउंट करून 3 सेट. आता हा तुम्ही एक सेट मारलाय, थोडा वेळ बॉडी रिलॅक्स करा, 10 सेकंड, 20 सेकंड किंवा 30 सेकंड जास्तीत जास्त. आता पुन्हा आपण तुम्हाला तसं सेम त्याच व्हेरिएशन मध्ये करायचं आणि असे 3 सेट मारायचे आहेत. आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत. आता ही एक्सरसाइज आहे ना, ह्याचा आपला पूर्ण फोकस कुठे असणार आहे, कमरेवरती. कंबर, पाठ, हात आणि हा चेस्टचा भाग याच्यावरती असणार आहे. पोटाचा सुद्धा फॅट कमी होतो, पण पूर्ण फोकस तुमचा
पूर्ण कमरेपासून असणार आहे. आता एक्सरसाइज आपण स्टार्ट करूया. इथे आपल्याला साईड बेंडिंग करायचं तर त्यासाठी काय करणार आहोत, दोन्ही हात आहेत ना थाईज वरती ठेवायचे. दोन्ही पायांमध्ये ना 3 फूट एवढं गॅप ठेवा, व्यवस्थित गॅप ठेवा, जेणेकरून तुम्ही व्यवस्थित खाली जाऊ शकता. मला जास्त खाली जाता येत नसेल तर काय करा, तुमचा डावा हात तुम्हाला तुमच्या थाईजवर ठेवायचा, उजवा हात फक्त सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. हळूहळू हळू जेवढं तुम्ही इथपर्यंत गेलात ना तरीही चालेल, पण हात सरळ ठेवायचा आहे. तुमचा हात तुमच्या इथे कानाला टच करण्याचा प्रयत्न करा. होत नसेल सुरुवातीला चालेल, आणि हळूहळू खाली जायचंय. जेवढं शक्य आहे ना तेवढं खाली जायचंय. पूर्ण तुमचा जो स्ट्रेच आहे ना तो पूर्ण या कमरेपासून येणार आहे. ही एक्सरसाइज आहे ना, ही कमरेवरचा फॅट कमी करायला ना खरंच खूप छान एक्सरसाइज आहे. आणि पूर्ण खाली जायचंय आणि पुन्हा स्लोली वरती. आता आपला डावा हात वरती उचलायचा, हळूहळू खाली जायचंय. जेवढं जाऊ शकता तेवढं जायचं आहे. हात पूर्ण सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 more 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. या एक्सरसाइजचे सुद्धा तुम्हाला 3 सेट मारायचे आहेत. 20-20 वेळा काउंट करून 3 सेट. बॉडी रिलॅक्स करायची आणि त्यानंतर दुसरा सेट मारायचा. आता इथे तुम्हाला रिलॅक्स व्हायचं आहे. तर आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत. आता ही एक्सरसाइज आपली ना आपल्या पोटावरती फोकस असणार आहे. पूर्ण जो काही आपला पोट पुढे आलेला आहे, असे लाईन्स पडलेले, 3 टायर सारखे अशा लाईन्स पडलेल्या आहेत, किंवा काही लोकांचं तर खालच्या भागालाच पोट खाली लटकत असतं. तर त्यासाठी आज आपण एक्सरसाइज पाहणार आहोत. ही एक्सरसाइज ना ज्या लोकांना गुडघेदुखी आहे, कंबरदुखी, पाठदुखी असेल तरीही तुम्ही आरामशीर करणार आहात. तर आपण पाहूया ती काय एक्सरसाइज आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठलीही एक्सरसाइज करताना बॉडी तुम्हाला ना तुमचं बॉडीचं स्ट्रक्चर व्यवस्थित सरळ ठेवायचंय. एक्सरसाइज करताना असं बेंड होऊ नका किंवा असं खाली असं म्हणजे आपली बॉडी ना तुम्ही जशी तुमचं स्ट्रक्चर, तुमचं पोझिशन ठेवणार ना तीच तुमची दिवसभर पोझिशन मेंटेन राहणार आहे. त्यामुळे बॉडीला व्यवस्थित सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. तर आता आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज स्टार्ट करूया. तर आता इथे काय करायचंय, दोन्ही हात आहेत ना वरती ठेवायचे सरळ. आता इथे दोन्ही पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवायचं आणि इथे तुम्हाला तुमचा उजवा पाय वरती उचलायचा. असं तुम्हाला करायचं. श्वास घेतला, असं कंटिन्यू करायचं. 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5. ह्या एक्सरसाइजचे सुद्धा तुम्हाला 3 सेट मारायचे आहेत. अँड रिलॅक्स. आता ह्या एक्सरसाइज मुळे ना तुम्ही तुमच्या बघा पाय ज्या वेळेला आपण वरती उचलला, पूर्ण प्रेशर आपल्या इथे पोटावरती आला. जे काही खाली खाली लटकते ना पोट, ते सुद्धा कमी होणार आहे. मांड्यांवरची चरबी कमी होणार आहे. हात वरती केल्यामुळे हातावरचा फॅट, पाठीमागे बॅक साईडचा फॅट, म्हणजे एका एक्सरसाइज मध्ये तुम्ही तुमच्या पूर्ण बॉडीवरचा फॅट कमी करू शकता. फक्त करून बघा. एक्सरसाइज करताना एक्सरसाइज वरती फोकस ठेवा. तुम्हाला कळेल की कुठे तुम्हाला कुठल्या भागावरती जास्त ताण येतोय. आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत. आता ह्या एक्सरसाइजचा पूर्ण फोकस कुठे असणार आहे, आपल्या मांड्यांवरती. तुमच्या जर मांड्या खूप जाड्या झालेल्या असतील, मांड्यांवरती इथे खाली गोळे असे झालेले असतील, लाईन्स पडत असतील, तर त्यासाठी आज आपण एक्सरसाइज पाहणार आहोत. तर आता इथे आपण
आपल्याला आपल्या दोन्ही पायांमध्ये ना थोडं गॅप ठेवायचंय. 3 फूट एवढं ठेवलं ना तरीही चालेल, थोडंसं कमी ठेवा 3 फुटापेक्षा. आणि थोडेसे पाय आहेत ना क्रॉस ठेवायचे आहेत बाहेर काढून. आणि इथे तुम्हाला तुमचे दोन्ही हात तुमच्या मांड्यांवरती ठेवायचे. इथे तुम्हाला काय करायचंय, दोन्ही हात इथे वरती ठेवायचे, हात नमस्कारच्या पोझिशन मध्ये ठेवायचे आणि तुम्हाला इथे खाली जायचंय. आणि ज्या वेळेला खाली जाणार त्यावेळेला हात दोन्ही पुन्हा मांड्यांवरती ठेवायचे. श्वास घ्यायचा, असं कंटिन्यू करायचं. यामुळे ना पूर्ण मांड्या स्ट्रेच होतात. हळूहळू सुरुवातीला केल्यावरती थोडंसं प्रेशर येऊन दुखणार सुद्धा आहे. पोट जे काही असेल ना ते खाली आलेलं आहे ते सुद्धा कमी होणार आहे. इथे आपण कंटिन्यू करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 more 10 9 8 7 6 5. आता बरेच लोकांचे जर गुडघेदुखी जास्त असेल, त्रास होत असेल तर काय करा, हलकेसे बेंड करा. म्हणजे एवढे केले ना तरीही चालतील. हळूहळू प्रयत्न करा, हळूहळू करा. असं केलं ना तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. कारण होत नसेल ना तर सुरुवातीला हळूहळूच करायची एक्सरसाइज. बॉडीला कुठलीही एक्सरसाइज आहे ना बॉडीला त्रास देऊन करायची नाहीये. सुरुवातीला तुमच्या बॉडीला सवय तर होऊ द्या. तुम्ही जसं दररोज कराल ना सगळ्या एक्सरसाइज तुम्ही व्यवस्थित करणार आहात आणि तुम्ही तुमचा फॅट, तुमची पूर्ण शरीरावरील चरबी ही कमी होणार आहे. फक्त वेळ द्या शरीराला, टेन्शन घेत बसू नका. आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया. ते आपल्याला काय करायचंय, आपले दोन्ही हात आहेत ना आपल्याला सरळ असे क्लोज करायचे, आपली बोटं क्लोज करायचे आणि वरती ठेवायचे. आता इथे तुम्हाला काय करायचंय, पाय आहे ना वरती उचलायचंय. जेवढा उचलता येतो तेवढाच वरती उचला आणि ते श्वासावरती लक्ष ठेवायचंय. श्वास घेतला, असं कंटिन्यू करायचंय. 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. आता ह्या एक्सरसाइज मुळे ना तुम्ही तुमच्या मांड्यांवरचा, पायावरचा, पूर्ण पोटावरती दाब येतो ज्या वेळेला पाय वरती घेणार आहात. जो पोटावरती दाब येणार आहे त्यामुळे पोटावरचा फॅट कमी होणार आहे, हातावरची चरबी कमी होणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या एक्सरसाइज होत्या ना ह्या तुमच्या पूर्ण बॉडीवरचा फॅट कमी करण्यासाठी होत्या. तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला 15 काउंट की 20 काउंट 3 सेट आपण असे एक्सरसाइज करायचे आहेत. नक्की कमेंट्स करा. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.